गुड मॉर्निंग एव्हरीवन. आपण टॉपिक पाहतोय हायड्रोकार्बन्स आणि हायड्रोकार्बन्समध्ये आपण फर्स्ट हायड्रोकार्बन डिस्कस करतोय अल्केन्स. तर अल्केन्समध्ये आपण लास्ट लेक्चरला हॅलोजिनेशन ऑफ अल्केन ही फर्स्ट सबस्टिट्यूशन रिएक्शन आपण कंप्लीट केले. आपण टोटल 3 सबस्टिट्यूशन रिएक्शन सांगितलेले आहेत अल्केनच्या. फर्स्ट इज हॅलोजिनेशन ऑफ अल्केन, सेकंड इज नायट्रेशन ऑफ अल्केन अँड थर्ड इज सल्फोनेशन ऑफ अल्केन. तर याच्यामध्ये आपण फर्स्ट कंप्लीट केले हॅलोजिनेशन ऑफ अल्केन. तर आज आपण पाहतोय सेकंड नायट्रेशन ऑफ अल्केन. देन व्हॉट इज मीन बाय नायट्रेशन ऑफ अल्केन. तर नायट्रेशन ऑफ अल्केन म्हणजे काय, एकदम इझी मेथड आहे. पहा एकदम सिंपल रिएक्शन आहे. पहा नायट्रेशन ऑफ अल्केन. तर फर्स्ट आपण डेफिनेशन लिहा. पहा डेफिनेशन काय आहे, वन और मोर हायड्रोजन ॲटम्स, वन और मोर हायड्रोजन ॲटम्स ऑफ अल्केन, वन और मोर हायड्रोजन ॲटम्स ऑफ अल्केन आर रिप्लेस्ड बाय नायट्रो ग्रुप, रिप्लेस्ड बाय नायट्रो ग्रुप. विच ग्रुप? नायट्रो ग्रुप. नायट्रो ग्रुप म्हणजे कोणता ग्रुप, तर डॅश देऊन काय लिहायचं, NO2. दिस इज कॉल्ड नायट्रो ग्रुप. इज कॉल्ड नायट्रेशन ऑफ अल्केन, इज कॉल्ड नायट्रेशन ऑफ अल्केन. पहा नायट्रेशन ऑफ अल्केन म्हणजे काय, ज्या रिएक्शनमध्ये अल्केनचा एक किंवा एकापेक्षा जास्त हायड्रोजन ॲटम हा कशानं रिप्लेस केला जातो, तर नायट्रो ग्रुपनं रिप्लेस केला जातो. म्हणजे अल्केनचा हायड्रोजन जातो आणि त्या ठिकाणी काय अटॅच होतो, नायट्रो ग्रुप अटॅच होतो. अँड दिस रिएक्शन इज नोन ॲज नायट्रेशन ऑफ अल्केन. एकदम सिंपल आहे ना. पहा डेफिनेशन काय सांगायची, वन और मोर हायड्रोजन ॲटम्स ऑफ अल्केन आर रिप्लेस्ड बाय नायट्रो ग्रुप, दॅट इज NO2 ग्रुप, इज कॉल्ड नायट्रेशन ऑफ अल्केन. आपण याची एक जनरल रिएक्शन पाहूया. अल्केन आपण जनरली कसं लिहितो, RH. दिस इज अल्केन. पहा अल्केन आपण जनरली कसं रिप्रेझेंट करतो, RH प्लस. पहा याला काय करायचं आहे, हीट करायचं आहे कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिडसोबत. पहा HNO3 म्हणजेच काय, नायट्रिक ॲसिड. अँड दिस इज कॉन्सन्ट्रेटेड. समजतं ना, HNO3चं नाव काय आहे, नायट्रिक ॲसिड. दिस इज कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड. आणि याला आपल्याला काय करायचं आहे, हीट करायचं आहे 400 to 500 डिग्री सेल्सिअस. पहा टेम्परेचर, जास्त टेम्परेचर आहे, 400 to 500 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे. हां रिएक्शनमध्ये होतं काय, पहा हा जो HNO3 आहे तो HNO3 आपण अजून सिंपल फॉर्ममध्ये लिहूया. HNO3मध्ये पहा एक हायड्रोजन आहे, एक नायट्रोजन आहे आणि 3 ऑक्सिजन आहेत. हाच HNO3 आपण असंही लिहू शकतो. पहा OHNO2. पहा एक हायड्रोजन, एक नायट्रोजन, 3 ऑक्सिजन. समजलं सर्वांना. हा काय आहे, HNO3 आहे, नायट्रिक ॲसिड आहे, पण आपण समजण्यासाठी सिंपल फॉर्ममध्ये लिहिला आहे. होतं काय, पहा अल्केनचा हायड्रोजन ॲटम आणि ह्या नायट्रिक ॲसिडमधला हा जो OH ग्रुप आहे तो काय रिमूव्ह होणार, काय आहे ह्या बॉक्समध्ये, तर या बॉक्समध्ये आहे वॉटर, 2 हायड्रोजन 1 ऑक्सिजन, म्हणजेच काय आहे सांगा, वॉटर H2O प्लस. शिल्लक करायला पहा R, आणि या Rला काय अटॅच होणार, NO2 ग्रुप अटॅच होणार R, आणि पुढे हा NO2. अँड दिस इज कॉल्ड NO2. NO2 म्हणजे काय सांगा, NO2 म्हणजे नायट्रो, आणि हा R म्हणजेच काय आपला अल्केन. अँड दिस इज कॉल्ड नायट्रो अल्केन. एकदम सिंपल आहे. पहा अल्केनमध्ये इथे आरला काय अटॅच होता, हायड्रोजन, म्हणजे अल्केनचा हायड्रोजन रिमूव्ह झाला, रिप्लेस झाला, त्या ठिकाणी काय आला, NO2 ग्रुप आला. अँड दिस रिएक्शन इज नोन ॲज नायट्रेशन ऑफ अल्केन. समजलं सर्वांना. पुढे एकदम सिंपल आहे. पहा अल्केनचा हायड्रोजन ॲटम हा नायट्रो ग्रुपनं रिप्लेस झाला, म्हणून आपण ह्या रिएक्शनला काय म्हणतोय, नायट्रेशन ऑफ अल्केन. लक्ष ठेवा, जर तुम्हाला अल्केनचं नायट्रेशन करायचं असेल तर रिएक्शन तुम्हाला कशासोबत करायचं आहे, कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिडसोबत करायचं आहे. आपण काय पाहूयाचं, एक नोट पाहूया. पाहिजे एक नोट आहे, दिस इज ऑल्सो कॉल्ड पेपर फेज नायट्रेशन. दिस इज ऑल्सो कॉल्ड वेपर फेज नायट्रेशन. ह्याच रिएक्शनला अजून काय म्हणतो आपण, तर वेपर फेज नायट्रेशन. काय म्हणतो आपण, वेपर फेज नायट्रेशन. वाय, कारण टेम्परेचर बाकीचे आहे, 400 to 500 डिग्री सेल्सिअस आहे, म्हणजे टेम्परेचर जास्त आहे. हे जर तुम्ही केल्विनमध्ये केलं ना तर ते अजून जास्त वाटतं आपल्याला. हां याच्यामध्ये 273 ॲड करा, काय होणार,
केल्विनमध्ये कन्वर्जन होणार, म्हणजे 400 म्हणजे 673 होणार आहे आणि हे 773 म्हणजे 673 ते 773 केल्विनला आपण काय करतो, त्याला हीट करतो आहे. मग मला सांगा, हे जे आपण रिॲक्टंट घेतलेत हे त्या फॉर्ममध्ये राहतील का, लिक्विड फॉर्ममध्ये? त्यांचं काय होणार, वेपोरायझेशन होणार ना, म्हणजे त्यांचं काय होणार, गॅसमध्ये कन्वर्जन होणार. लिक्विडचं कन्वर्जन कशामध्ये होणार, गॅसमध्ये होणार ना, कारण हाय टेम्परेचर आहे. हाय टेम्परेचरला लिक्विडचं कन्वर्जन कशामध्ये होतं, गॅस फेजमध्ये होतं, वेपर फेजमध्ये होतं. म्हणजे ही रिएक्शन कुठल्या फेजमध्ये होते, तर वेपर फेजमध्ये होते. म्हणून आपण ह्या रिएक्शनला काय म्हणतोय, वेपर फेज नायट्रेशन. समजलं सर्वांना? आपण एक एक्झाम्पल पाहूया. याच्यामध्ये आपण एक्झाम्पल पाहूया. फर्स्ट एक्झाम्पल, समजा मी इथे एक अल्केन घेतला. कोणता अल्केन घेतला मी, CH3 सिंगल बॉन्ड CH3. कोणता अल्केन आहे हा, दिस इज इथेन. समजतंय? प्लस याची रिएक्शन आपण करूया कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड. कसं लिहितात कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड, OHNO2. दिस इज कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड. आपल्याला काय करायचं, त्याला हीट करायचं आहे 400 to 500 डिग्री सेल्सिअस. काय तयार होईल मग, एकदम सिंपल आहे. हा एच काढा किंवा हा एच काढा. आपण हॅलोजिनेशनमध्ये पाहिलं होतं, इथला एच काढला तरी तुम्हाला प्रोडक्ट तोच मिळणार आणि हा एच जर तुम्ही रिप्लेस केला तरी तुम्हाला प्रोडक्ट तोच मिळणार, कारण दोन्ही पण कोणते 1 डिग्री एच आहेत. इथे आपण करूया. हा CH3 थोडं आपण असं लिहा CH2H. समजतं? हे CH3 आपण कसं लिहिलं आहे, CH2H लिहिलं आहे. काय रिमूव्ह होणार सांगा बरं याच्यामधून, तर अल्केनचा H आणि ह्या नायट्रिक ॲसिडमधला हा OH. ह्या बॉक्समध्ये काय दिसतंय तुम्हाला, वॉटर दिसतंय, H2O रिमूव्ह होणार. काय रिमूव्ह होणार, H2O रिमूव्ह होणार. शिल्लक करायला सांगा, तर इथे राहिलं शिल्लक CH3 CH2. आता मला सांगा, ह्या CH2ला पुढे काय अटॅच होणार, हा NO2 ग्रुप अटॅच होणार. दिस इज NO2. तर हा झाला आपला मेन कंपाऊंड तयार. NO2. NO2चं नाव फर्स्ट लिहायचं. NO2 म्हणजे नायट्रो. कार्बन ॲटम किती आहेत, 2 कार्बन ॲटम असतील तर वर्ड रूट काय, इथ. कार्बन कार्बनमध्ये कोणता बॉन्ड आहे, सिंगल बॉन्ड आहे, त्यामुळे पुढे काय लिहायचं, ANE. हे झालं याचं IUPAC नेम, नायट्रो इथेन. एकदम सिंपल आहे ना. अल्केनचा H गेला त्या ठिकाणी NO2 आला, म्हणजे रिएक्शन कोणतीही, नायट्रेशन ऑफ अल्केन. समजलं? स्टेटमेंट काय, इथेन ऑन हिटिंग विथ कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड at 400 to 500 degrees Celsius to give nitroethane. Ethane on heating with concentrated nitric acid at 400 to 500 degrees Celsius to give nitroethane. तर हे झालं फर्स्ट एक्झाम्पल. नोट करा हे. आपण पाहतोय नायट्रेशन ऑफ अल्केन रिएक्शन. तर याच्यामध्ये आपण एक एक्झाम्पल पाहिले इथेनचं. सेकंड एक्झाम्पल आहे प्रोपेन. प्रोपेन आपण कसं लिहितो, CH3 सिंगल बॉन्ड CH2 CH3. दिस इज कॉल्ड प्रोपेन. कोणता अल्केन आहे हा, प्रोपेन. प्रोपेनची रिएक्शन करायची आहे कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिडसोबत. कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड हे आपण अजून कसं लिहितो, तर OHNO2 असं लिहितो. दिस इज कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड. ही रिएक्शन आपल्याला करायची आहे कोणत्या टेम्परेचरला, 400 to 500 डिग्री सेल्सिअस. एकदम हाय टेम्परेचर आहे. याच्यामध्ये आता प्रोडक्ट कोणकोणते मिळतील प्रोपेनमध्ये. हा हायड्रोजन जो आहे तो कोणता आहे, दिस इज 1 डिग्री हायड्रोजन, दिस इज 2 डिग्री हायड्रोजन अँड दिस इज ऑल्सो 1 डिग्री हायड्रोजन. याच्यामध्ये 2 हायड्रोजन हे 1 डिग्री आहेत आणि 1 हायड्रोजन आहे तो 2 डिग्री आहे. तर आपण फर्स्ट काय करूया, हा 1 डिग्री एच रिमूव्ह करूया. हा 1 डिग्री एच आणि हा OH काय रिमूव्ह होणार सांगा, H2 रिमूव्ह होणार. तो H2 बाय प्रोडक्ट आहे, त्यामुळे आपण त्याला जास्त महत्त्व देत नाही, तो नाही लिहिला तरी पण चालतोय. हा H आणि हा OH काय रिमूव्ह होणार, H2 रिमूव्ह होणार. शिल्लक करायला सांगायचं CH3 CH2 CH2. बरोबर, इथला एक H गेला, इथं राहिला CH2. ह्या CH2ला काय अटॅच होणार, हा NO2 अटॅच होणार. मग कंपाऊंड कोणता मिळाला आपल्याला, CH3 CH2 पुढे CH2 आणि त्याला अटॅच होणार हा NO2. काय नाव सांगता याचं, दिस इज फर्स्ट कार्बन ॲटम, दिस इज सेकंड अँड दिस इज थर्ड. फर्स्ट कार्बन ॲटमला काय अटॅच आहे, NO2, त्यामुळे काय लिहायचं 1 नायट्रो. समजलं, 1 नायट्रो का लिहिलं ते, ह्या एनकडनं आपण का नंबरिंग केली, कारण ह्या एनकडनं NO2 ग्रुप नियर आहे, त्यामुळे आपण त्या एनकडनं नंबरिंग केली. पुढे 1 नायट्रो. किती कार्बन ॲटम आहेत, 3 आहेत, त्यामुळे वर्ड रूट काय येणार, प्रोप येणार. पुढे कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे, त्यामुळे काय येणार ANE, 1 नायट्रो प्रोपेन. समजलं. तर हा झाला आपला फर्स्ट कंपाऊंड 1 नायट्रो प्रोपेन. जर समजा आपण 2 डिग्री एच रिमूव्ह केलं तर काय होईल,
हा 2 डिग्री एच काढायला, हा एक एच आणि हा ओ एच काय रिमूव्ह झाला, H2 रिमूव्ह झाला. इथे काय राहील शिल्लक NO2. हा NO2 काय करा, इथल्या CHला अटॅच करा, कारण इथं CH राहणार ना, 2 हायड्रोजन आहेत त्यातला एक गेला म्हणजे राहणार काय CH. मग कंपाऊंड आपल्याला काय मिळेल, CH3 CH CH3. हा हायड्रोजन रिमूव्ह झाला आहे, इथला हायड्रोजन रिमूव्ह झाला आहे आणि त्यामुळे इथे काय अटॅच होणार, NO2 अटॅच होणार. इथे सांगा नंबरिंग कशी करणार, दोन्ही एंडकडनं आपण करू शकतो 1 2 3 1 2 3. सेकंडलाच काय येतोय, NO2 येतोय, त्यामुळे कुठूनही केली तरी चालेल. 1 2 3 सेकंडला NO2, त्यामुळे काय लिहायचं येतं, टू नायट्रो. सॉरी, दिस इज 2 नायट्रो. आलं लक्षात, 2 नायट्रो. टोटल कार्बन 3, त्यामुळे प्रोप आणि लास्ट काय येणार ANE. म्हणजे याचं IUPAC नेम काय झालं, 2 नायट्रो प्रोपेन. किती कंपाऊंड मिळालं आपल्याला, 2. त्यानंतर जर आपण हा 1 डिग्री एच रिमूव्ह केलं तर काय होणार, जर तुम्ही हा 1 डिग्री एच रिमूव्ह केला तर इथे काय राहणार सांगा, CH2 राहणार ना, CH2 पुढे हा CH2 पुढे CH3 आणि ह्या कार्बन ॲटमला हा राहिलेला NO2 ग्रुप अटॅच होणार NO2. म्हणजे तुम्हाला हा कंपाऊंड मिळणार. ह्या कंपाऊंडचा IUPAC नेम काय सांगता येईल तुम्हाला, ह्या एनकडनं नंबरिंग करावं लागेल 1 2 3. याचं IUPAC नेम काय झालं, 1 नायट्रो प्रोपेन. तोच कंपाऊंड आहे ना 1 नायट्रो प्रोपेन. म्हणजेच तुम्ही हा हायड्रोजन रिमूव्ह केला काय किंवा हा हायड्रोजन रिमूव्ह केला काय, तुम्हाला मिळणारा कंपाऊंड तर सेम मिळतोय, सेम IUPAC नेम येत आहे. म्हणजे इथला रिमूव्ह झाल्यानंतर वेगळा आणि इथला रिमूव्ह झाल्यानंतर वेगळा असं होतं आहे का, नाही होत. तोच कंपाऊंड मिळतोय, सेम IUPAC नेम येत आहे, म्हणजे सेम कंपाऊंड आहे. त्यानंतर मला सांग टेम्परेचर आपण ह्या रेशोमध्ये किती यूज केले, टेम्परेचर 400 ते 500 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर यूज केले. म्हणजे हे खूप हाय टेम्परेचर आहे आणि कधी कधी काय होतं पहा, हाय टेम्परेचरला कार्बन कार्बन बॉन्ड, कार्बन आणि कार्बनमध्ये असणारा बॉन्ड काय होतो, ब्रेक होतो. त्याचं काय होतं, क्लिवेज होऊ शकतं. हाय टेम्परेचरला हा प्रोपेन आहे, मी इथे लिहितोय प्रोपेन, CH3 CH2 CH3. दिस इज प्रोपेन. हा बॉन्ड कोणता आहे, कार्बन कार्बन. हा पण कोणता आहे, कार्बन कार्बन. हाय टेम्परेचर असल्यामुळं कधी कधी काय होतं, हा कार्बन कार्बन बॉन्ड ब्रेक होतो. म्हणजे कार्बन कार्बन बॉन्ड ब्रेक हा पण केला तरी चालतोय, नो प्रॉब्लेम. कुठलाही एक करा, कार्बन कार्बन बॉन्ड काय होऊ शकतो, ब्रेक होऊ शकतो. मग काय तयार होणार इथे, तर इकडे झाला एक पार्ट तयार, इथे झाला दुसरा पार्ट तयार. हा पार्ट कोणता आहे, CH3 CH2. तो मी इथे लिहितोय CH3. येते सर्वांच्या लक्षात, CH3 CH2. हा एक पार्ट तयार झाला. दुसरा कोणता पार्ट आहे सांगा, प्लस हा दुसरा पार्ट आहे CH3 CH3. जर आपण हा बॉन्ड ब्रेक केला असता तर तरीसुद्धा तेच पार्ट तयार होत होते. ह्या साईडला काय CH3 आणि ह्या साईडला काय CH3 CH2. प्रत्येक चालेल. फक्त आता काय करायचं आहे, याला एक NO2 ग्रुप अटॅच करायचा, याला एक NO2 ग्रुप अटॅच करायचा आहे. याचं काय नाव सांगता येईल आपल्याला, दिस इज कॉल्ड नायट्रोइथेन. दिस इज कॉल्ड नायट्रोइथेन अँड दिस इज कॉल्ड नायट्रोमिथेन. दिस इज कॉल्ड नायट्रोमिथेन. म्हणजे आपल्याला कंपाऊंड किती मिळाले टोटल सांगा, 4 कंपाऊंड मिळाले. फर्स्ट इज 1 नायट्रोप्रोपेन, सेकंड इज 2 नायट्रोप्रोपेन अँड थर्ड इज नायट्रोइथेन अँड फोर्थ इज नायट्रोमिथेन. समजलं आहे, फर्स्ट इज नायट्रोप्रोपेन, सेकंड इज 2 नायट्रोप्रोपेन, थर्ड इज नायट्रोइथेन अँड फोर्थ इज नायट्रोमिथेन. हे दोन आपल्याला कशामुळे मिळाले, शेवटचे दोन नायट्रोइथेन आणि नायट्रोमिथेन. टेम्परेचर जास्त आहे रिएक्शनमध्ये, टेम्परेचर जास्त आहे आणि त्यामुळे कार्बन कार्बन बॉन्ड ब्रेक होऊ शकतो आणि त्यामुळे आपल्याला हे दोन मिळालेत. तर तुम्हाला विचारतात काय, नायट्रेशन ऑफ प्रोपेन गिव्स हाऊ मेनी प्रोडक्ट. म्हणजे प्रोपेनचं नायट्रेशन केलं तर किती प्रोडक्ट तयार होतात. काय आन्सर देणार तुम्ही, 4 प्रोडक्ट तयार होतात. कोणकोणते, 1 नायट्रोप्रोपेन, 2 नायट्रोप्रोपेन, नायट्रोइथेन अँड नायट्रोमिथेन. तुम्हाला जर विचारलं मेजर प्रोडक्ट कोणता आहे, 1 नायट्रोप्रोपेन आहे, 2 नायट्रोप्रोपेन आहे, नायट्रोइथेन आहे का नायट्रोमिथेन आहे, तर याच्यामध्ये मेजर प्रोडक्ट कोणता आहे मला सांगा. रिएक्टिव्ह हायड्रोजन कोणता आहे, 2 डिग्री आहे. रिएक्टिव्ह हायड्रोजन कोणता आहे, 2 डिग्री. रिएक्टिव्हिटी ऑर्डरमध्ये 3 डिग्री, 2 डिग्री, 1 डिग्री. 3 डिग्री तर नाहीच आहे याच्यामध्ये, 2 डिग्री आणि 1 डिग्री आहे. मोर रिएक्टिव्ह हायड्रोजन इज 2 डिग्री आणि त्यामुळे 2 डिग्रीचा जो एच रिमूव्ह झाला आहे आणि तो जो आपल्याला कंपाऊंड मिळाला आहे तो कंपाऊंड कसा असणार आहे इथं, मेजर. दिस इज मेजर कंपाऊंड. लक्ष ठेवा, याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतात. नायट्रेशन ऑफ प्रोपेन गिव्स डॅश डॅश मेजर प्रोडक्ट. कोणता, 2 नायट्रोप्रोपेन. समजलं. दुसरं एक रिझन त्याचं काय, तर इथे सेकंडरी फ्री रॅडिकल तयार होणार, इथे
प्रायमरी फ्री रॅडिकल तयार होणार. पाठीमागत आपण सांगितलं आहे की अल्केनच्या सबस्टिट्यूशन रिएक्शन्स ह्या कोणत्या आहेत, फ्री रॅडिकल रिएक्शन्स आहेत. इथे होणार 1 डिग्री फ्री रॅडिकल तयार, इथे होणार 2 डिग्री फ्री रॅडिकल तयार आणि त्यामुळे 2 डिग्री फ्री रॅडिकल मोर स्टेबल आहे. त्यामुळे आपल्याला हा अल्केन मेजर मिळतो. कोणता, 2 नायट्रोप्रोपेन. समजलं, हा कंपाऊंड आपल्याला मेजर मिळतो 2 नायट्रोप्रोपेन. करा हे नोट. न्यू पॉईंट आहे मेकॅनिझम ऑफ नायट्रेशन ऑफ अल्केन. तर नायट्रेशन ऑफ अल्केनचं मेकॅनिझम एकदम सिम्पल आहे. पहा मला सांगा, आपण याच्यामध्ये काय करतो आहे, अल्केनची रिएक्शन कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिडसोबत करतो आहे. आणि नायट्रिक ॲसिड सिम्पल फॉर्ममध्ये कसं लिहितात हे आपण सांगितलं. कसं लिहितात नायट्रिक ॲसिड सिम्पल फॉर्ममध्ये कसं लिहितात, पहा OHNO2 असं लिहितात ना. दिस इज कॉल्ड नायट्रिक ॲसिड. हां, आपण ह्या रेशमध्ये काय करतो आहे, टेम्परेचर यूज करतो आहे. किती टेम्परेचर आहे सांगा, हाय टेम्परेचर आहे ना, 400 to 500 डिग्री सेल्सिअस म्हणजे काय सांगायचं, हाय टेम्परेचर. मला सांगा, हाय टेम्परेचर जर असेल तर होमोलिसिस होतं का हेटेरोलिसिस होतं. होमोलिसिसमध्ये आपण हे पाहिलं होतं, होमोलिसिस टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ हेल्पर. H म्हणजे काय, हीट, E म्हणजे इलेक्ट्रिसिटी, L म्हणजे लाईट, P म्हणजे पेरॉक्साईड, R म्हणजे रॅडिकल. तर हे काय, हीट आहे, टेम्परेचर आहे. येते लक्षात. हाय टेम्परेचरला जर हीट आपण केलं 500 डिग्री सेल्सिअसचा पुढे तर काय होतं, होमोलिसिस. आणि होमोलिसिसमध्ये काय तयार होतात, फ्री रॅडिकल तयार होतात, कोव्हॅलेंट बॉन्ड सिमेट्रिकल ब्रेक होतो. हे तर आपण पाठीमागं पाहिलंच आहे. हां, त्यामुळे काय होतं पहा, ह्या बॉन्डमध्ये जे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत त्यातला एक इलेक्ट्रॉन कोण घेतो, हा ऑक्सिजन, आणि एक इलेक्ट्रॉन कोण घेतो, हा नायट्रोजन. त्यामुळे यांचं काय होतं, होमोलिसिस. यांना आपण काय म्हणतो, होमोलिसिस म्हणतो. येते लक्षात. पहा मग एक इलेक्ट्रॉन कोणी घेतला, ऑक्सिजननं, एक इलेक्ट्रॉन कोणी घेतला, नायट्रोजननं. त्यामुळे काय तयार झालं पहा, हा OH आणि ह्या ओवरती येणार एक सिंगल इलेक्ट्रॉन प्लस NO2, ह्या Nवरती येणार सिंगल इलेक्ट्रॉन. आणि यांना आपण काय म्हणतो, ज्या स्पेसिस तयार झाल्यात त्यांना आपण काय म्हणतो, फ्री रॅडिकल्स. येते सर्वांच्या लक्षात. तर हे काय आहेत, फ्री रॅडिकल्स आहेत. समजते सर्वांना. एक आहे OH फ्री रॅडिकल, दुसरा आहे NO2 फ्री रॅडिकल. समजलं इथपर्यंत सर्वांना. पुढे आपण एक अल्केन घेऊया, एनी अल्केन. फॉर एक्झाम्पल इथेन. इथेनची आपण रिएक्शन केली होतं ना नायट्रिक ॲसिडसोबत, CH3 सिंगल बॉन्ड CH3. पहा हा जो CH3 आहे, हा CH3 मी तो असं लिहितो जरा थोडा वेळ सिम्पल फॉर्ममध्ये, CH2H. येते लक्षात. तर हा काय आहे, इथेनच आहे, CH3 सिंगल बॉन्ड CH3. फक्त आता एक मी सेपरेट दाखवलं आहे. प्लस इथे काय तयार झालेत, फ्री रॅडिकल्स तयार झालेत. पहा हा फ्री रॅडिकल कोणता, OH फ्री रॅडिकल. OH फ्री रॅडिकल होणार काय, पाहता शेजारी फ्री रॅडिकल आहे म्हणजे याचं पण काय होणार, होमोलिसिस होणार. होमोलिसिस म्हणजे काय, होमोलिसिस म्हणजे काय, तर सिमेट्रिकल ब्रेकिंग ऑफ कोव्हॅलेंट बॉन्ड. पहा ह्या बॉन्डमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, तर एक इलेक्ट्रॉन कोण घेणार, हा कार्बन, आणि एक इलेक्ट्रॉन कोण घेणार, हा हायड्रोजन. म्हणजे पुढे काय तयार होईल सांगा, CH3 पुढे CH2 प्लस H. हां, ह्या कार्बननं एक इलेक्ट्रॉन घेतला, ह्या हायड्रोजननं एक इलेक्ट्रॉन घेतला प्लस, आणि इथे काय आहे, OH फ्री रॅडिकल आहे. इथे सर्वांच्या लक्षात. मग मला सांगा, हायड्रोजनकडे एक इलेक्ट्रॉन आहे, OHकडे एक इलेक्ट्रॉन आहे, ते 2 इलेक्ट्रॉन शेअर करतील आणि त्यामुळे करणार ह्या Hमध्ये आणि ह्या Oमध्ये काय तयार होईल, सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होईल ना. हा तयार झाला वॉटर मॉलिक्युल तयार, HOH. HOH म्हणजेच काय, हे आपण असं लिहू शकतो ना, HOH म्हणजेच पहा HOH हे असं होतं HOH. HOH ऐवजी आपण काय लिहूया, वॉटर. समजतंय. दिस इज कॉल्ड CH3 CH2 म्हणजे इथाईल FR. FR म्हणजे काय, फ्री रॅडिकल. समजलं. आता पहा इथाईल फ्री रॅडिकल इथे तयार झाला, CH3 CH2 CH3 CH2. दिस इज कॉल्ड इथाईल फ्री रॅडिकल. प्लस अजून काय आहे इथं, NO2 फ्री रॅडिकल आहे, NO2 फ्री रॅडिकल. दिस इज NO2 फ्री रॅडिकल. आता पहा इथाईल फ्री रॅडिकलकडे एक इलेक्ट्रॉन आहे, हा इलेक्ट्रॉन, हा कार्बन काय करेल, इलेक्ट्रॉन शेअर करेल, हा NO2 इलेक्ट्रॉन शेअर करेल, आणि त्यामुळे ह्या CH2मध्ये आणि ह्या NO2मध्ये सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होईल. म्हणजेच आपल्याला कंपाऊंड काय मिळेल, CH3 CH2 पुढे NO2, आणि हा तयार झाला आपला कंपाऊंड कोणता, नायट्रो इथेन. नायट्रो इथेन. समजलं. मग सांग हे जे मेकॅनिझम आहे ते मेकॅनिझम कोणतं आहे, नायट्रेशन ऑफ अल्केनचं जे मेकॅनिझम आहे ते मेकॅनिझमसुद्धा कोणतं आहे, फ्री रॅडिकल मेकॅनिझम. हवं तर तुम्ही हे लिहून घ्यायचं, नायट्रेशन ऑफ अल्केनचं जे मेकॅनिझम आहे ते मेकॅनिझम कोणतं आहे, फ्री रॅडिकल मेकॅनिझम. फ्री रॅडिकल मेकॅनिझम. समजलं. नोट करा हे.
याच्यावरती आपण काही क्वेश्चन्स घेतो आहे. तुम्हाला नीट एक्झाममध्ये आणि जे मेन्स एक्झाममध्ये तुम्हाला जे क्वेश्चन्स विचारतात ते कसे विचारतात, तर कधी कधी ते एकाच टॉपिकवरती क्वेश्चन तयार केला असतो, मग ते 2-3 पॉईंट मिक्स करून एक क्वेश्चन तयार केला असतो, किंवा कधी कधी काय करतात 2-3 टॉपिकचा मिक्सिंग करून क्वेश्चन दिलेला असतो, किंवा कधी कधी 11वी + 12वी यांचं कॉम्बिनेशन करून नीटमध्ये आणि जेईमध्ये क्वेश्चन्स तयार केलेले असतात. तशा टाईपचे क्वेश्चन्स आपण सॉल्व करण्याचा प्रयत्न करायचा आहे. पाठीमागं आपण कोणता पॉईंट पाहिला होता, मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्केन, आणि आत्ता आपण कोणता पॉईंट पाहतो आहे, केमिकल रिएक्शन्स ऑफ अल्केन्स. पर ह्या 2 पॉईंटवरती मी इथं काही क्वेश्चन तयार केलेत ते क्वेश्चन, आणि अशा टाईपचे क्वेश्चन तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये पण विचारतात आणि नीट एक्झाममध्ये आणि जे मेन्स एक्झाममध्ये पण तुम्हाला विचारतात. तर तशा क्वेश्चनची आपण प्रॅक्टिस केली पाहिजे. क्वेश्चन नंबर 1 काय आहे, आयडेंटिफाय ए अँड बी इन दी फॉलोइंग रिएक्शन. तर ह्या रिएक्शनमध्ये ए कोणता आहे आणि बी कोणता आहे ते तुम्हाला विचारलेलं आहे. आयडेंटिफाय ए अँड बी इन दी फॉलोइंग रिएक्शन. आपण याचं ॲन्सर लिहूया. फर्स्ट कोणता कंपाऊंड दिला तुम्हाला, CH2 डबल बॉन्ड CH2. इथे लक्षात कोणता कंपाऊंड आहे, आलं लक्षात, CH2 डबल बॉन्ड CH2. दिस इज अल्किन. कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे ना, म्हणजे हा काय आहे, अल्किन आहे. आणि याचे रिएक्शन त्यासोबत केले सांगा, H2 सोबत केले, H2 इन प्रेझेन्स ऑफ निकेल कॅटलिस्ट. काय करणार सांगा, मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्केनमध्ये आपण पाहिलं तर नाही, फ्रॉम अल्किन, फ्रॉम अल्काइन्स, फ्रॉम अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. आठवतं ना, एक हायड्रोजन इथे ॲड करायचा, एक हायड्रोजन इथे ॲड करायचा. सांग काय तयार होणार मग, हा CH2 आणि हा एक H काय तयार होणार, CH3 तयार होणार, सिंगल बॉन्ड राहणार. कारण ॲडिशन केले तुम्ही H2चे, हायड्रोजनेशन केले, रिडक्शन केले, दिस इज कॉल्ड कॅटालायटिक रिडक्शन. येतं लक्षात. हा CH2 आणि हा सेकंड H, म्हणजे सॉरी हा CH2 आणि इथला सेकंड H काय तयार होणार, CH3 तयार होणार. इथेही हा तयार झाला तुमचा एक कंपाऊंड, दिस इज कॉल्ड इथेन, दिस इज कॉल्ड इथेन. हा झाला तुमचा एक कंपाऊंड. समजलं सर्वांना. पुढे आता पहा, इथे रिएक्शन काय सोबत केले, तर कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड. मला सांग HNO3 कसं लिहितात रे, OHNO2 असं लिहितात ना. दिस इज कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड. टेम्परेचर किती दिलं आहे, 400 to 500 डिग्री सेल्सिअस. आत्ताच आपण रिएक्शन पाहिले ना, रिएक्शन आत्ताही नायट्रेशन ऑफ अल्केनमध्ये. पहिलं एक्झाम्पल कोणतं आपलं, इथेन प्लस कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड. ए हा तुमचा काय इथेन आहे, आणि ॲरोवरती केलेलं आहे कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड लिहिलं आहे. म्हणजे तुम्हाला बी कंपाऊंड कोणता मिळेल सांगा. हा CH3 ह्यातला एक H घ्या, आणि हा OH काय रिमूव्ह होणार, H2 रिमूव्ह होणार ना, H2 रिमूव्ह होणार. इथे काय राहणार, CH2, आणि ह्या CH2ला हा NO2 अटॅच होणार. म्हणजेच कंपाऊंड कोणता मिळेल, CH3 CH2 NO2. दिस इज नायट्रोइथेन, दिस इज नायट्रोइथेन, दिस इज बी कंपाऊंड. समजलं सर्वांना, दिस इज बी कंपाऊंड. ए कोणता, इथेन, आणि बी कोणता, नायट्रोइथेन. एकदम इझी होतं. तुम्ही हा H रिमूव्ह केला तरी तोच मिळणार आहे, नायट्रोइथेन. दुसरी पॉसिबिलिटीच नाही आहे. आता त्यानंतर जो तुम्हाला मी इथं क्वेश्चन सेकंड दिला आहे तो तुम्हाला मी होमवर्कसाठी दिलेला आहे. एकदम सिम्पल आहे होमवर्क. त्या तुम्हाला हा होमवर्क आहे, आजचा होमवर्क आहे हा. काय क्वेश्चन नंबर सेकंड, कंपाऊंड दिला आहे H2PT, एक्स तयार होईल. एक्सची रिएक्शन ब्रोमिनसोबत केल्यानंतर इन प्रेझेन्स ऑफ लाईट काय तयार होईल, Y. पण ब्रॅकेटमध्ये काय लिहिलं आहे त्यांनी, मेजर असं लिहिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला इथे एकापेक्षा जास्त कंपाऊंड मिळणार, त्यातला एक मेजर असणार, एक मायनर असणार. म्हणजे 3 जरी मिळाले तरी त्यातला एकच मेजर असणार. समजतं सर ना. तर अशा टाईपचे रिएक्शन्स आपण पाठीमागं पाहिलेले आहेत. तर तुम्हाला फक्त काय सांगायचं आहे, Y जो तयार होईल तो Y मेजर सांगायचं आहे तुम्हाला. आणि ऑप्शनमध्ये तो तुम्हाला मेजर कंपाऊंड दिलेला आहे, तो ऑप्शन फक्त टिक मार्क करा त्याला, किंवा तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये त्याचं ऑप्शन आणि पुढे जे काय येईल त्याचं नाव लिहून पाठवा. समजलं सर नाही, नोट करा. अल्केनची थर्ड सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे सल्फोनेशन ऑफ अल्केन. याच्या आधी आपण 2 कंप्लीट केलेत. फर्स्ट इज हॅलोजिनेशन ऑफ अल्केन अँड सेकंड इज नायट्रेशन ऑफ अल्केन. त्यानंतर थर्ड रिएक्शन आहे सल्फोनेशन ऑफ अल्केन. आता हे सल्फोनेशन ऑफ अल्केन म्हणजे काय पहा, डेफिनेशन लिहूया. एकदम सिम्पल डेफिनेशन आहे. डेफिनेशन, 1 or more hydrogen atoms, 1 or more hydrogen atoms of alkane, 1 or more hydrogen atoms of alkane are replaced by sulfonic acid group, sulfonic acid group.
सल्फोनिक ॲसिड ग्रुप म्हणजे कोणता ग्रुप, तर डॅश देऊन काय लिहायचं, सल्फर 3 ऑक्सिजन आणि हायड्रोजन, दिस इज कॉल्ड सल्फोनिक ॲसिड ग्रुप. डॅश द्यायचा आहे फर्स्ट, सल्फर लिहायचं आहे 3 ऑक्सिजन 1 हायड्रोजन, दिस इज कॉल्ड सल्फोनिक ॲसिड ग्रुप. इज कॉल्ड सल्फोनेशन ऑफ अल्केन, इज कॉल्ड सल्फोनेशन ऑफ अल्केन. सल्फोनेशन ऑफ अल्केन म्हणजे काय, ज्या रिएक्शनमध्ये अल्केनचा हायड्रोजन ॲटम हा कशाने रिप्लेस होतो, तर सल्फोनिक ॲसिड ग्रुपनं रिप्लेस होतो. सल्फोनिक ॲसिड ग्रुप म्हणजे कोणता ग्रुप असतो, तर SO3Hला आपण काय म्हणतो, सल्फोनिक ॲसिड ग्रुप. आणि म्हणून आपण ह्या रिएक्शनला काय म्हणतो, सल्फोनेशन ऑफ अल्केन. म्हणजे ह्या रिएक्शनमध्ये होणार काय, तर अल्केनचा जो हायड्रोजन आहे तो हायड्रोजन जाणार, त्या ठिकाणी काय अटॅच होणार, SO3H ग्रुप अटॅच होणार, अँड दिस इज कॉल्ड सल्फोनेशन ऑफ अल्केन. समजलं सर्वांना. आपण एक्झाम्पल पाहूया, म्हणजे एक्झाम्पलमध्ये सुद्धा तुम्हाला हे डेफिनेशन लक्षात राहील. एक्झाम्पल आपण पाहूया, एक्झाम्पलवरून सुद्धा ही डेफिनेशन तुमच्या लक्षात राहील. आपण एक जनरल रिएक्शन लिहूया. अल्केन आपण जनरली कसं लिहितो, RH, दिस इज अल्केन. अल्केनचे रिएक्शन करायचे H2SO4 सोबत, दिस इज H2SO4. H2SO4चं नाव काय सांगा, सल्फ्युरिक ॲसिड, दिस इज कॉल्ड सल्फ्युरिक ॲसिड. इथे सर्वांच्या लक्षात, इन प्रेझेन्स ऑफ SO3. SO3 म्हणजे काय, तर सल्फर ट्राय ऑक्साईड. SO3 म्हणजे सल्फर ट्राय ऑक्साईड. याला आपल्याला काय करायचं आहे, हीट करायचं आहे 400 डिग्री सेल्सिअस. म्हणजे इथे सुद्धा टेम्परेचर जास्त आहे, 400 डिग्री सेल्सिअस. आता पहा, हा जो H2SO4 आहे, सल्फ्युरिक ॲसिड आहे, तो सल्फ्युरिक ॲसिड आपण अजून सिम्पल फॉर्ममध्ये कसं लिहू शकतो, मला सांगा हायड्रोजन किती त्याच्यामध्ये, 2 हायड्रोजन 1 सल्फर 4 ऑक्सिजन आहेत. 2 हायड्रोजन 1 सल्फर 4 ऑक्सिजन. मीच काय करतो आहे, हे सिम्पल फॉर्ममध्ये लिहितो आहे, म्हणजे तुम्हाला समजण्यासाठी. OHSO3H आहे ना, बरोबर. 2 हायड्रोजन म्हणजे H2, 1 सल्फर आणि 4 ऑक्सिजन, म्हणजेच सल्फ्युरिक ॲसिड आहे हा. इथं सर्वांच्या लक्षात, OHSO3H सिम्पल फॉर्ममध्ये जसं आपण नायट्रिक ॲसिड लिहिलं होतं OHNO2, सेम त्या टाईप OHSO3H. रिॲक्शन काय होणार, अल्केनचा H आणि सल्फ्युरिक ॲसिडमधला हा OH. एकदम सिम्पल आहे ना. काय रिमूव्ह झालं, हे H2 रिमूव्ह झालं, H2O शिल्लक करायला मला सांगा, शिल्लक करायला हा R आणि Rला पुढे SO3H ग्रुप अटॅच होणार, RSO3H. याचं नाव आहे, R म्हणजे आपला अल्केन, दिस इज अल्केन, आणि SO3H म्हणजेच काय, सल्फोनिक ॲसिड, दिस इज कॉल्ड अल्केन सल्फोनिक ॲसिड. काय झालं आहे, अल्केनमध्ये हा जो हायड्रोजन होता तो हायड्रोजन रिप्लेस झाला. कशानं रिप्लेस झाला, तर सल्फोनिक ॲसिड ग्रुपनं रिप्लेस झाला. त्या ठिकाणी हायड्रोजनच्या ठिकाणी कोणता ग्रुप आला, सल्फोनिक ॲसिड ग्रुप आला. म्हणून आपण हे रिएक्शनला काय म्हणतोय, सल्फोनेशन ऑफ अल्केन. मग डेफिनेशन काय सांगता येईल, 1 or more हायड्रोजन ॲटम्स ऑफ अल्केन आर रिप्लेस्ड बाय सल्फोनिक ॲसिड ग्रुप इज कॉल्ड सल्फोनेशन ऑफ अल्केन. समजलं. त्यानंतर हे आहे जनरल रिएक्शन. आपण एक अल्केन घेऊया. एक्झाम्पल ही होती जनरल रिएक्शन. आपण एक अल्केन घेऊया. समजा आपण घेऊया हेक्झेन. हेक्झेनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय, C6H14, दिस इज कॉल्ड हेक्झेन, राईट. हा हेक्झेन आहे. प्लस आपण रिएक्शन करतो आहे सल्फ्युरिक ॲसिडसोबत. सल्फ्युरिक ॲसिड कसं लिहितात, OHSO3H, दिस इज सल्फ्युरिक ॲसिड. समजते का सर्वांना, सल्फ्युरिक ॲसिड. ॲरोवरचे काय लिहितं, इन प्रेझेन्स ऑफ SO3 सल्फर ट्राय ऑक्साईड. टेम्परेचर किती आहे, 400 डिग्री सेल्सिअस. आता पहा, हा हेक्झेन आहे. हेक्झेनसुद्धा आपण कसं लिहू शकतो सांगा, C6H14 आहे, H 14 आहेत, हायड्रोजन किती आहेत 14, ते आपण असं लिहूया H13H. इथे कसं राज्य लक्षात पाहिजे, C6H13H असा लिहिला आपण हेक्झेन. काहीसुद्धा प्रॉब्लेम नाही आहे. पहा, हा H आणि हा OH काय रिमूव्ह झाला, हा H2 रिमूव्ह झाला, H2O प्लस शिल्लक करायला सांगा C6H13 पुढे ह्या H13ला पुढे काय अटॅच होणार, SO3H. पुढे काय अटॅच करायचं, SO3H. हा तयार झाला आपला कंपाऊंड. कोणता कंपाऊंड आहे हा, हेक्झेन. अल्केनचं नाव फर्स्ट लिहायचं, कोणता अल्केन आहे हा, हेक्झेन. आणि पुढे काय लिहायचं, सल्फोनिक ॲसिड, दिस इज हेक्झेन सल्फोनिक ॲसिड. समजले सर्वांना, एकदम सिम्पल आहे. अल्केनचा H गेला, त्या ठिकाणी SO3H ग्रुप अटॅच झाला, अँड दिस इज कॉल्ड सल्फोनेशन ऑफ अल्केन. तुम्ही स्टेटमेंट नाही तर चालतं, रिएक्शन तुमची बरोबर यायला पाहिजे तर तुम्हाला मार्क्स मिळतात.
पहा हेक्झेन ऑन हिटिंग विथ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड इन प्रेझेन्स ऑफ SO3 टू गिव्ज हेक्झेन सल्फोनिक ॲसिड. हेक्झेन सल्फोनिक ॲसिड समजलं. आता कधी कधी आपल्याला फसवण्यासाठी ते काय करतात, हां नोट, ते काय करतात असं देतात H2 म्हणजे हा H2SO4 प्लस हा SO3 सांगा बरं काय तयार होईल. ह्या दोघांचं कॉम्बिनेशन करा, H2SO4चं आणि SO3चं. सल्फर किती झाले सांगा, आधी हायड्रोजन लिहू आपण H2. ओके H2 हा एक सल्फर किती झाले 2 सल्फर H2 पुढे ऑक्सिजन किती हे 4 आणि हे 3 किती 7 H2O7 दिस इज कॉल्ड ओलियम. तर ओलियम म्हणजेच काय H2O7. लक्षात आलं. तुम्हाला काय विचारतात, जर हेक्झेनची रेशन ओलियम सोबत केली तर काय तयार होईल. क्वेश्चन काय, हेक्झेनची रेशन जर ओलियम सोबत केली तर काय तयार होईल. हेक्झेन ऑन हिटिंग विथ ओलियम टू गिव्ज काय तयार होईल सांगा. हेच तयार होणार हेक्झेन सल्फोनिक ॲसिड. समजलं सर्वांना. तर पहा आज आपण काय पाहिलं, नायट्रेशन ऑफ अल्केन आणि सल्फोनेशन ऑफ अल्केन. तर ह्या 2 रेशन्स आपल्याला NCERTच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेल्या नाही आहेत, तरीसुद्धा आपण ह्या घेतल्या आहेत. त्याचं रिझन आहे नीटसाठी आणि JEEसाठी आपल्याला यूज होईल ह्या हेतूनं आपण काय केलं, ह्या दोन्ही रेशन्स घेतल्या आहेत. समजले सर्वांना. तर इथे आपण सबस्टिट्यूशन रेशन कंप्लीट केली. त्याच्यामध्ये आपण 3 रेशन पाहिलेत, हॅलोजिनेशन ऑफ अल्केन, नायट्रेशन ऑफ अल्केन आणि सल्फोनेशन ऑफ अल्केन. तर ठीक आहे, आपण नेक्स्ट लेक्चरला काय पाहूया, तर अल्केनची नेक्स्ट रिएक्शन ऑक्सिडेशन. थँक्यू.